श्रोते हो, सादर करत आहे कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या शुनो नलिनी या सुप्रसिद्ध बंगाली कवितेचा मराठी भावानुवाद. या कवितेचा महाराष्ट्राशी एक नाजूक धागा गुंतलेला आहे. रवींद्रनाथांच्या पहिल्या अधुऱ्या प्रेम कहाणीची साक्ष म्हणूनही ही कविता ओळखली जाते. पु ल देशपांडे यांच्या वंगचित्र या पुस्तकात मी प्रथम याचा उल्लेख वाचला. त्यामागची कहाणी थोडक्यात अशी. वयाच्या 18व्या वर्षी इंग्लंडला जाण्यापूर्वी ब्रिटिश रीतिरिवाज शिकण्यासाठी रवींद्रनाथ मुंबईत आत्माराम तडकरकर यांच्या घरी 3-4 महिने राहिले होते. त्या काळात तडकरकरांची कन्या अन्नपूर्णा नुकतीच इंग्लंडहून भारतात परतली होती. तिची आणि रवींद्रनाथांची ओळख झाली, मैत्री वाढली आणि रवींद्रनाथ तिच्या प्रेमात पडले. रवींद्रनाथ तिला प्रेमाने नलिनी असे म्हणत. नंतर रवींद्रनाथ इंग्लंडला गेले आणि अन्नपूर्णा उदास झाली. तिच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाविषयी रवींद्रनाथांच्या वडिलांशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही कारणाने ती बोलणी यशस्वी झाली नाहीत. पुढे अन्नपूर्णाने एका ख्रिश्चन व्यक्तीशी विवाह केला आणि स्कॉटलंडमधील एडिनबरा येथे ती स्थायिक झाली. दुर्दैवाने वयाच्या केवळ 33व्या वर्षी तिचं निधन झालं. असं मानलं जातं की या असफल प्रेमाची जखम रवींद्रनाथांच्या मनात आयुष्यभर जिवंत राहिली. त्या अधुऱ्या कोमल प्रेमभावनेतूनच जन्मलेल्या या अजरामर कवितेचा मराठी भावानुवाद आता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे ऐक नलिनी. कवितेचं नाव आहे ऐक नलिनी. ऐक नलिनी उघड नयन, जाग कशी नाही तुला अजून. बघ सखे तुझ्या दाराशी, तिष्ठत उभा प्रियतम रवी. पहाटेची गोड ऐकता भूपाळी, सखे माझी निद्रा कधीची भंगली. जागे चराचर नवा दिनक्रम, तरी तू सखे निद्रिस्त अजून. मी तर तुझा चाहता कवी, रोजच येतो रोज हसतो, रोजच गातो तुझ्याच साठी. आणि माझे गीत ऐकत साजणे, रोजच तूही होतेस जागी. आलो मी तुला ऐकवाया गीत, सखे ग रात्र कधीची सरली. उघड नयन जागी हो सखे, मजला पाहून रजनी गेली. उठ ग आता उशीर झाला. दवबिंदूंनी सुस्नात होऊन ओढून घे भरजरी लालशेला. जराशी झुकून जराशी लाजून बघ स्वतःला, नितळ तळ्याच्या बिलोरी अर्शात. अद्भुत असे हे दैवी सौंदर्य, पाहताच तूही मंत्रमुग्ध होशील. तुझ्या अंतरीच्या गाभाऱ्यातून लाजरे कोमल हास्य उमलेलं, लाजरे कोमल हास्य उमलेलं. श्रोते हो, इथं ही कविता संपली. धन्यवाद.